विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मध्ये प्रकरण क्रमांक 3 आज आपण अभ्यासणार आहोत. पहा, प्रकरणाच्या सुरुवातीलाच तुम्हाला करून पहा असे प्रयोग दिलेले आहेत. त्यामध्ये साहित्य दिलेलं आहे. तापमापी, बाष्पन पात्र, तिवई, नरसाळे, परीक्षा नाळ्या, बर्नर, बन्सेन्स बर्नर इत्यादी. आणि रासायनिक पदार्थ आहेत चुनखडीचे चूर्ण, कॉपर सल्फेट, कॅल्शियम क्लोराईड, पोटॅशियम क्रोमेट, जस्ताची पूड, सोडियम कार्बोनेट आणि थॅलिक अनहायड्राइड इत्यादी. एकूण कृती दिलेली आहे बघा प्रत्येकाची. तुम्हाला कृती दिल्याप्रमाणे 1 ते 5 ह्या कृती करायला सांगितलेल्या आहेत. आणि त्यामध्ये कृती क्रमांक 2 व 4 मध्ये तापमापीच्या सहाय्याने तापमान मोजून त्याची नोंद करा. पहा, पहिला प्रयोग काय आहे. बाष्पन पात्रामध्ये 1 चमचाभर चुनखडी म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 चे चूर्ण घेतले. त्याला मोठ्या निळ्या ज्योतीने भरपूर उष्णता द्या. पहा, तुमच्या स्क्रीनवरती समोर एक काचेचा बीकर दिसतोय तुम्हाला. त्या काचेच्या बीकर मध्ये काय केलेलं आहे तर कॅल्शियम कार्बोनेटचे चूर्ण घेतलेलं आहे. आणि शेजारी जर बघितलं तर कॅल्शियम कार्बोनेटचे खडा दिसतोय तुम्हाला आणि त्याला मोठ्या निळ्या ज्योतीने भरपूर उष्णता दिलेली आहे. पहा, जेव्हा असं होईल, कॅल्शियम कार्बोनेटला भरपूर प्रमाणामध्ये उष्णता दिली असता, निरीक्षण केले असता त्याच्या रंगामध्ये आपल्याला काही बदल होत नाही. आणि त्याचे ज्वलन होताना, कॅल्शियम कार्बोनेटचे ज्वलन होताना CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साइड वायू हा बाहेर पडतो. आपण जर परत म्हटलं की तो कॅल्शियम कार्बोनेटचा जो काही खडा आहे त्याला परत आपण परत त्या खड्यामध्ये त्याचं जर रूपांतर करायचं म्हटलं तर ते होणं शक्य नाही. त्यामुळे हा काय आहे तर हा रासायनिक बदल. त्यानंतर दुसरा प्रयोग पहा. कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये जस्ताची पूड घाला. कॉपर सल्फेटचं जर द्रावण पाहिलं तर ते निळ्या रंगाचं कॉपर सल्फेटचं द्रावण असते. कॉपर सल्फेटच्या द्रावणाचा रंग कसा असतो तर निळा असतो. आणि यामध्ये आपल्याला काय घालायचंय तर जस्ताची पूड घालायची. पहा, कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये जर जस्ताची पूड घातली काय होतं तर कॉपर सल्फेटचे जे काही निळसर रंगाचे द्रावण आहे ते रंगहीन द्रावण होतं. जेव्हा आपण झेडेन म्हणजे जस्ताची पूड त्यामध्ये घातल्यानंतर ते निळसर द्रावण हे रंगहीन होतं. म्हणजे त्याचा पूर्णपणे रंग निघून जातो, निळा रंग हा निघून जातो. आणि तिथे झेडेनएसओ4चे द्रावण तयार होते, रंगहीन द्रावण तयार होते. रंगहीन द्रावण कशाचे तयार होते. कॉपर सल्फेटच्या निळसर द्रावणामध्ये जेव्हा तुम्ही जस्ताची पूड घालू तेव्हा त्या कॉपर सल्फेट मधील कॉपरची जागा ही झेडेन म्हणजे झिंक घेते आणि त्यापासून झेडेनएसओ4 म्हणजे झिंक सल्फेटचे रंगहीन द्रावण तयार होते. आणि त्याचं जर आपण तापमान पाहिलं तापमापीच्या सहाय्याने तर त्याचं तापमान काय होतं आपल्याला वाढलेलं दिसून येतं. तापमानामध्ये त्याची वाढ होते. त्यानंतर पुढचा प्रयोग आहे बघा. बेरियम सल्फेटच्या म्हणजे BaSO4च्या द्रावणामध्ये पोटॅशियम क्रोमेटचे K2CrO4 चे द्रावण घाला. बेरियम सल्फेटचे द्रावण आणि त्यामध्ये पोटॅशियम क्रोमेटचे द्रावण घातले तर त्यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन त्यापासून पिवळा अवक्षेप तयार होतो, पिवळसर रंगाचा अवक्षेप तयार होतो. आणि इथं सुद्धा तापमानामध्ये वाढ होते. म्हणजे ही सुद्धा कसली अभिक्रिया आहे तर रासायनिक अभिक्रिया आहे. त्यानंतर चौथी बघा. कॅल्शियम क्लोराईड म्हणजे CaCl2 च्या द्रावणामध्ये जर सोडियम कार्बोनेटचे द्रावण घातले तर इथं सुद्धा सफेद अवक्षेप तयार होतो. आणि शेवटचं पाचवं आहे. एका बाष्पन पात्रामध्ये जर थॅलिक अनहायड्राइड घेतले, नरसाळ्याच्या नळीचे तोंड कापसाने बंद केले आणि हे नरसाळे बाष्पन पात्रावर उपडे ठेवले म्हणजे उलटे ठेवले. त्यानंतर बाष्पन पात्राला तिवईवर लहान निळ्या ज्योतीने मंद उष्णता दिली असता, उष्णता देत असताना तुम्हाला नरसाळ्याच्या आत काय दिसेल तर तिथं जर आपण पाहिलं तर थॅलिक अनहायड्राइडचे तिथं कण जमा होताना आपल्याला दिसून येतात आणि रंगामध्ये कोणत्याही प्रकारचा आपल्याला तिथे बदल दिसून येत नाही. याचाच अर्थ हा भौतिक बदल आहे.
म्हणजे थॅलिक अनहायड्राइडचे जे काही कण आहेत ते जसेच्या तसेच आपल्याला तिथं जमा होताना दिसतात. म्हणजे हा तात्पुरत्या स्वरूपातला बदल आहे. हा एकूण जे 5 प्रयोग पाहिले, पुस्तकामध्ये एक तक्ता दिलेला आहे. कृती एकूण 5 होत्या. रंगातील बदल तिथं नोंदवायला सांगितला होता. कोणता वायू बाहेर पडतो, त्यानंतर तापमानातील बदल काय झाला आणि बदलाचा प्रकार कसा आहे, रासायनिक आहे का भौतिक. पहिला जो आपण प्रयोग बघितला, पहिला प्रयोग काय होता तर कॅल्शियम कार्बोनेटच्या चूर्णाला उष्णता द्यायची. कॅल्शियम कार्बोनेटच्या चूर्णाला उष्णता दिली असता रंगामध्ये काय बदल झालेला आहे तो पाहायचा आहे आपल्याला. तर बघा, त्याच्या रंगामध्ये बदल होत नाही. कोणता वायू बाहेर पडतो तर कार्बन डायऑक्साईड हा वायू बाहेर पडतो. तापमानामध्ये तिथं बदल होत नाही. आणि हा कसला बदल आहे तर रासायनिक बदल आहे. कारण आपल्याला परत ते कॅल्शियम कार्बोनेटचे चूर्ण किंवा तो खडा आपल्याला परत पूर्ववत आणता येत नाही. त्यानंतर दुसरा बघा काय होता, कॉपर सल्फेटच्या निळसर द्रावणामध्ये झेडेन म्हणजे जस्ताची पूड टाकली असता काय घडेल. तर रंगामध्ये काय बदल झालेला दिसला आपला. निळा जो काही रंग होता तो कसा होतो तर रंगहीन होतो. म्हणजेच तिथं काय तयार झालेलं आहे तर ZnSO4 चे द्रावण तिथं तयार झालेले आहे. त्यानंतर तापमानामध्ये जर बघितलं तर तिथं तापमानामध्ये काय झालेले आहे तर वाढ झालेली आहे. आणि परत आपल्याला ते कॉपर सल्फेटचे निळसर द्रावण परत आणता येत नाही. म्हणजेच हा काय आहे तर रासायनिक बदल आहे. त्यानंतर तिसऱ्या प्रयोगामध्ये पहा, बेरियम सल्फेट आणि पोटॅशियम क्रोमेट या दोघांचे द्रावण घेतले असता आपल्याला पिवळा अवक्षेप तयार होताना दिसला. त्यानंतर तिथं सुद्धा तापमानामध्ये काय झालेलं आहे तर बदल झालेला आहे आणि हा सुद्धा रासायनिक बदल आहे. त्यानंतर चौथा, कॅल्शियम क्लोराईड आणि सोडियम कार्बोनेटचे द्रावण जर एकत्र घेतले तर तिथं सफेद अवक्षेप तयार झालेला आहे. कॅल्शियम कार्बोनेट तिथं वायू बाहेरचे द्रावण तयार होते. तिथं सुद्धा तापमानामध्ये वाढ होते आणि हा सुद्धा रासायनिक बदल आहे. आणि सगळ्यात शेवटचा, थॅलिक अनहायड्राइडचे जे काही कण आहे त्या प्रयोगामध्ये तिथे रंगामध्ये बदल झालेला नाही, तर तिथं थॅलिक अनहायड्राइडचे कण जमा होतात. तापमानामध्ये काही तिथं बदल होत नाही आणि हा कसला बदल आहे तर भौतिक बदल आहे. म्हणजेच बघा, तापमान, दाब यांसारखे परिमापी बदलल्यामुळे भौतिक बदल घडतो. जर तापमानामध्ये बदल झाला, दाबामध्ये बदल झाला तर तिथं भौतिक बदल घडतो. पण बऱ्याच वेळा हा भौतिक बदल हा प्रत्यावर्ती सुद्धा असतो, म्हणजे रिव्हर्सिबल असतो. भौतिक बदलामध्ये काय होतं तर द्रव्याचे संघटन आहे तसेच राहते. उदाहरणार्थ, जर बर्फ तापवल्यावर त्याचे पाण्यामध्ये रूपांतर होते व ते पाणी थंड केल्यानंतर त्याचे बर्फात रूपांतर होते. आपल्या दैनंदिन जीवनामधलंच हे उदाहरण आहे. आपण फ्रीजमध्ये बर्फ होण्यासाठी काय करतो तर पाणी भरून ठेवतो आणि त्या पाण्याचं काय होतं, बर्फ होतो. आणि जेव्हा आपण हा बर्फ जर बाहेर काढला, एका ताटामध्ये आपण जर बर्फ ठेवला तर थोड्या वेळाने आपल्याला काय दिसून येईल तर त्या बर्फाचं पाणी झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे हाच काय आहे तर भौतिक बदल आहे. म्हणजे बर्फाचं आपल्याला पाण्यामध्ये रूपांतर करता येऊ शकतं आणि पाण्याचं परत काय होऊ शकतं तर बर्फ होऊ शकतो. परंतु बघा, या उलट जर एखाद्या प्रक्रियेमध्ये द्रव्याचे संघटन बदलले, म्हणजे इथं बर्फाचं पाणी होतं, पाण्याचा बर्फ होतो, तिथं द्रव्याचं संघटन बदलत नाही. परंतु जर एखाद्या प्रक्रियेमध्ये जर द्रव्याचे संघटन बदलले तर त्याला रासायनिक बदल असं म्हटलं जातं. जेव्हा एखादी प्रक्रिया किंवा घटना म्हणजे रासायनिक बदल आहे असं आपण म्हणतो, तेव्हा संबंधित द्रव्यात काही रासायनिक अभिक्रिया घडतात. आणि जेव्हा रासायनिक बदल घडतो असं आपण जेव्हा म्हणतो, तिथं काय घडतं तर तिथं त्या दोन मूलद्रव्यांमध्ये काय होतं तर तिथं रासायनिक अभिक्रिया ह्या घडतात. जे काही द्रव्य आहे त्या द्रव्यामध्ये रासायनिक अभिक्रिया घडून येतात. मग रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय तर अशी प्रक्रिया असते की जी घडताना काही पदार्थामधील रासायनिक बंधांचे विभाजन होऊन नवीन रासायनिक बंध तयार होतात. बघा, रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय की जी अशी प्रक्रिया असते की जी घडताना काही पदार्थांमधील रासायनिक बंधाचे विभाजन होतं.
म्हणजे जे काही रासायनिक बंध असतात त्या रासायनिक बंधाचं विभाजन होतं, ते बंध तुटतात, त्यांचं विभाजन होतं आणि त्यापासून नवीन रासायनिक बंध तयार होतात आणि नंतर त्या पदार्थांचे नवीन पदार्थांमध्ये रूपांतर होते. आणि जे पदार्थ बंध विभाजनाद्वारे रासायनिक अभिक्रियेत सहभागी होतात त्यांना अभिक्रियाकारक किंवा अभिकारक असे म्हणतात. पहा, ज्या पदार्थांमध्ये जे पदार्थ विभाजनाद्वारे रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतात त्या पदार्थांना काय म्हटलं जातं? अभिक्रियाकारक किंवा अभिकारक असं म्हणतात. या उलट रासायनिक अभिक्रियेचा परिणाम म्हणून नवीन बंध तयार होऊन जे नव्याने पदार्थ तयार होतात त्यांना उत्पादिते म्हणतात. आणि रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर जे नवीन पदार्थ तयार होतात त्या नवीन पदार्थांना काय म्हटलं जातं? तर उत्पादिते म्हणतात. म्हणजे तुम्हाला इथं काय लक्षात ठेवायचंय महत्वाचं? जे पदार्थ रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतात त्यांना अभिक्रियाकारक म्हणतात आणि रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर जे नवीन पदार्थ तयार होतात त्यांना उत्पादिते असे म्हणतात. एक उदाहरण दिले पहा. कोळशाच्या हवेत ज्वलन होऊन कार्बन डायऑक्साइड वायू तयार होतो. ही एक रासायनिक अभिक्रिया आहे. बघा, आपण जर कोळशाला जर हवेमध्ये जाळलं तर त्याचं ज्वलन होतं आणि त्यापासून काय तयार होतं? तर कार्बन डायऑक्साइड वायू तयार होतो. म्हणजे या अभिक्रियेमध्ये कोळसा म्हणजेच काय आहे? तर कार्बन आणि हवेतील ऑक्सिजन हे अभिक्रियाकारक आहेत. कळालं? कोळसा म्हणजे कार्बन म्हणजे C+O2 म्हणजे ऑक्सिजन, त्यापासून CO2 तयार होतंय, कार्बन डायऑक्साइड वायू तयार होतोय. म्हणजे कोळसा आणि ऑक्सिजन हे अभिक्रियाकारक आहेत आणि त्यांच्यापासून काय तयार होतंय? तर कार्बन डायऑक्साइड वायू तयार होतोय. म्हणजे कार्बन डायऑक्साइड वायू हा काय आहे? तर हे उत्पादित आहे. कळालं? अभिक्रियाकारक काय याच्यातलं आणि उत्पादित काय. रासायनिक अभिक्रिया दर्शवण्यासाठी रासायनिक समीकरण लिहिलं जातं. कोणतीही रासायनिक अभिक्रिया लिहिण्यासाठी रासायनिक समीकरण लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे मी आता तुम्हाला म्हटलं की कोळसा म्हणजेच काय? कार्बन म्हणजे C अधिक ऑक्सिजन म्हणजे O2 म्हणजे C+O2, त्यानंतर बाण करायचा, त्यासमोर काय? तर CO2. तर ते कशी लिहिली जाते आपण ते पाहणार आहोत.